नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रांजली साज क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर बरेचदा काय होतं, आपण या वजन कमी करण्याच्या प्रवासात सुरुवात तर मोठ्या उत्साहाने करतो, पण ते शेवटपर्यंत तसाच उत्साह टिकतो का? तसंच मोटिवेशन राहतं का? नाही राहत, सातत्यसुद्धा राहत नाही. तर याच्यासाठी आज मी तुम्हाला बऱ्याच वर्षापूर्वी चांदोबात वाचलेली एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. छोटीशीच आहे, व्हिडिओ जास्त लांबणार नाही आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कदाचित तुम्हाला काही बोध मिळू शकतो त्याच्यातून. तर आपण सुरुवात करूया. गोपाल नावाचा एक चोर असतो आणि त्याला 2-3 दिवस झाले चोरी करायची संधीच मिळालेली नसती. त्याच्यामुळं होतं काय, तो स्वतःच्या नशिबाला दोष देत चरफडत एका गावाबाहेरच्या पडक्या शिवमंदिरात जातो आणि तिथे आधीच काही गावकरी गप्पा मारत बसलेले असतात. मग तो लपून बसून त्यांच्यातलं बोलणं ऐकायला लागतो. तर गावकरी म्हणत असतात, का हो भाऊ, तुम्हाला माहिती आहे का, या शिवमंदिराच्या पाठीमागे एक विहीर आहे आणि या विहिरीतल्या 100 घागरी आणून जो कोणी या शिवपिंडीवर मनापासून पूर्ण श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे अभिषेक करेल, तर 100व्या घागरीला बरोबर ही शिवपिंड भंग पावेल आणि त्याच्यातून स्वतः महादेव प्रकट होऊन त्या भक्ताला आशीर्वाद देतील आणि त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील. तर बाकीचे गावकरी पण म्हणतात, हो ऐकले खरं, पण एवढं मोठं धाडस कोण करणार? कोणाच्यात एवढी हिंमत आहे की 100 घागरी आणून पूर्ण श्रद्धेनं, पूर्ण प्रामाणिकपणे पिंडीवर अभिषेक करणं? कुणाला एवढं शक्य आहे आजकालच्या काळात? ह्या कदाचित दंतकथा असू शकतात. तर गावकरी पण त्याला दुजोरा देतात, हो खरं काय खोटं काय कोणीच माहिती नाही, कुणालाही माहिती नाही. मग काय होतं, गोपाळ हे बोलणं सगळं ऐकत असतो आणि तो गावकऱ्यांना तिथून जाऊन देतो आणि आपलं नशीब आजमावायचं ठरवतो. मग तो मनाशी निर्णय घेतो, नाहीतरी ह्या चोरीतून मला काहीच मिळत नाही आहे, त्यापेक्षा मी एकदा माझं नशीब आजमावून बघतो. तसा तो धट्टाकट्टा असतो, त्यामुळे त्याला वाटतं आपण 100 घागरी व्यवस्थित आणून अभिषेक करू शकू. त्याप्रमाणे तो गावकरी गेल्यानंतर विहीर कुठे हे शोधून काढतो. विहीर ते शिवपिंड, महादेवाची पिंड यामध्ये थोडंसं अंतर असतं. मग त्याला कळून चुकतं की थोडीशी दमछाक आपली होणार आहे. तरी पण तो म्हणतो, आता एकदा ठरवलंच आहे ना, बघूयात, नशिबाची परीक्षा घेऊयात. याप्रमाणे तो जातो, पहिली घागर आणतो, शिवपिंडीवर जाऊन अभिषेक करतो. दुसरी घागरसुद्धा मनापासून आणतो आणि शिवपिंडीवर अभिषेक करतो. मग ह्या ज्या फेऱ्या मारत असतो तेव्हा त्याला खात्री असते की नक्की 100व्या घागरीपर्यंत नक्की काहीतरी घडणार आणि माझ्या इच्छा पूर्ण होणार, मी श्रीमंत होणार, असं तो मनाशी ठरवत घागरी मागून घागरी असं अभिषेक करत असतो, शिवपिंडीवर ओतत असतो. अशा तो 50 घागरी आणतो, 60 घागरी आणतो. त्याच्यानंतर त्याची बऱ्यापैकी दमछाक झालेली असते, तो खूप दमतो, त्याचे पाय लटपटायला सुरुवात होतो. तरी पण तो हार न मानता अशा 90 घागरी आणतो. मग 90 घागरीनंतर होतं काय की तो थोडासा थांबतो आणि नंतर आजूबाजूला बघतो, शिवपिंडीकडे पण एकदा बघतो, पण काहीही वेगळं घडत नाही. ना काही वातावरणात वेगळं काही त्याला जाणवतं, ना शिवपिंडीकडे बघून त्याला काही वेगळं जाणवतं. मग तो म्हणतो, मी उगाच या गावकऱ्यांचं ऐकलं, उगाच यांच्या नादी लागलो आणि कुठून मी ह्या फंदात पडलो, अशा त्याच्या मनात शंका यायला लागते. कारण आत्तापर्यंत तर काहीच घडलं नाही, मी एवढ्या प्रामाणिकपणे श्रद्धेने मी इतक्या 90 घागरी आणून ओतल्या, आता फक्त 10 राहिल्यात. मग याच्यात मला काहीतरी जाणवायला हवं होतं, वातावरणातली बदल जाणवायला हवा होता, मला काहीही जाणवलं नाही आहे. त्यामुळे त्याला तर शंका यायला लागते. तरी पण तो हे विचार करतच बाकीच्या घागरीसुद्धा आणून ओतायला लागतो. असं करत त्याच्या 95 घागरी होतात. 95 घागरी झाल्यानंतर परत त्याच्या मनात शंका येते, अरे किती मी मूर्ख आहे, त्यापेक्षा माझा चोरी हा धंदाच किती बरा होता, मी कुठून याच्या नादाला लागलो, कशासाठी मी माझी दमछाक करून घेतली. कारण आत्तापर्यंत त्याचे पाय लटपटायला लागलेले असतात, तो खूप दमतो. तर त्याला असं वाटतं, मी मोठी चूक केली आयुष्यात. मग त्याला आता स्वतःचाच राग यायला लागतो. मग असं करत तो अजून 2-3 घागरी होतो आणि 98 घागरी झाल्यानंतर त्याला स्वतःचा खूप राग येतो आणि मग तो अजून एक घागर आणतो, 99वी घागर आणतो आणि तो पूर्ण शक्ती एकवटून ती घागर शिवपिंडीवर जोरात आदळतो. याच्यामुळे होतं काय, विजांचा कडकडाट होतो आणि शिवपिंड भंग पावते आणि त्याच्यातून महादेव स्वतः प्रकट होतात आणि त्या गोपाला म्हणतात, अरे गोपाल, मी तुझ्या संयमाची परीक्षा बघत होतो. 98 घागरी तू मनापासून आणल्यास, मनापासून माझ्यावर अभिषेक केलास, मी प्रसन्न होतच होतो. मी विचार करतच होतो की आता 100 घागरी झाल्यानंतर प्रकट होऊन तुझ्या सगळ्या जन्माचं कल्याण होणार होतं. पण तू काय केलंस, तुझ्या मनात शंका निर्माण केलीस, एवढे प्रयत्न तर केलेस, पण शेवटच्या क्षणी तू हरलास, स्वतःशी सुद्धा प्रामाणिक राहिला नाहीस.
मग याचं फळ तुला कसं मिळेल बरं? मग 99वी घागरसुद्धा तू पूर्ण श्रद्धेने ओतली असलीस तरी मी प्रसन्न झालो असतो, पण तू ती जोराने आदळलीस. त्याच्यामुळं काय झालं बघ, माझी पिंड तर भंग पावली. त्याच्यामुळं तुला आता ह्या इतक्या एका घागरीसाठी तू तुझे प्रयत्न सगळे हरलास. त्याच्यामुळे तुला काहीही वर मिळणार नाही आणि तू हे केलंस त्याच्या सगळ्यावर पाणी फिरलेलं आहे. मग गोपाळ तिथून निराश होऊन निघून जातो. पण या गोष्टीतून काय बोध घ्यायचा? आपण सुद्धा मोठ्या जिद्दीने मोठ्या चिकाटीने सुरुवात तर छान करतो, अगदी 99 घागरीपर्यंत जातो, पण शेवटच्या क्षणी आपण तिथून माघारी फिरतो, कारण आपणच आपल्यावर शंका घेतो. पण तिथेच खरं आपल्याला आपल्या जिद्दीने आपल्याला थांबायची किंवा जिद्दीने पुढं आपल्याला स्वतःला पुश करायची गरज असते, स्वतःला मोटिवेट करायची गरज असते. कारण बऱ्याचदा असं होतं आपण प्रयत्न करू आणि जेव्हा प्रयत्नांचे रिझल्ट मिळायला सुरुवात होणार असते तेव्हाच आपण स्वतःला थांबवतो आणि मग परत पहिल्यापासून सुरुवात, परत पहिल्यापासून सगळं असं म्हणून मग आपण त्या लूपमध्ये अडकतो. मग त्याच्यामुळं आपलं काहीच होत नाही. त्यामुळे याच्यातून काय बोध घ्यायचा ते घ्या, स्वतःला मोटिवेट करा आणि जर वजन कमी करणार असाल तर उद्याऐवजी आजपासूनच सुरुवात करा. छोटे छोटे टार्गेट ठेवा आणि ते फॉलो करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. बाय.